विश्वास। जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच वायुगळती झाली असल्यानं कंपनी विरोधात तातडीने पोलीस केस दाखल करावी अशा कडक सूचना आपण जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला, वायुगळती झाली, त्याच्यामधनं 69 मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत। त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो। सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये 22 पेशंट ॲडमिट आहेत। नवीन वॉर्डमध्ये 23 पेशंट ॲडमिट आहेत। महिला शस्त्रक्रिया विभागामध्ये 14 मुलं ॲडमिट आहेत। अतिदक्षता विभागामध्ये 1 मुलगी ॲडमिट आहे आणि प्रकार हॉस्पिटलमध्ये 8 मुलं ॲडमिट आहेत। अशी एकूण 69 मुलं, म्हणजे 68 मुलं आणि 1 महिला अशी ॲडमिट आहेत। या सगळ्यांची मी आज विचारपूस केली। कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीनं सुधारलेली आहे, परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळे झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे, त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल, याची पूर्ण चौकशी केली जाईल। ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन आज आपण केलं आहे। त्याच्यामध्ये पर्यावरण, त्याच्यानंतर पोलीस अधिकारी, त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून, सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील। येत्या 8 दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत। जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं। इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं, त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे, प्रशासन देखील सहमत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं। आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही, ॲम्ब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले। त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात, कारण 100 बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती, ते पूर्ण करू शकलेले नाहीत। त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट, त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा, या सूचना मी आज दिल्यात। काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्स्केवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या, जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या, त्या देखील पडताळून बघाव्या। ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत। त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी 8 दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रत येईल। आज तर FIR दाखल करूच, परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल। रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जवळपास 69 मुलांना वायुगळतीची बाधा झाल्यामुळे एकच खळबळ माजली होती आणि या ठिकाणी आरोग्याची कोणतीही सोय नसल्याने सर्व मुलांना रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही बाब गंभीर असल्याचे आमदार उदय सामंत यांनी म्हणाले। कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान वायुगळतीमुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाधित झाले असल्यानं आमदार उदय सामंत तातडीने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली। सकाळी रिचार्ज दिला नाही होते, मी बोलत होते सरांना की रिचार्ज देऊ नका, तिची हालत जरा खराब आहे। ते म्हणाले चालेल म्हणून तुम्ही घरी न्या, आम्ही मेडिसिन वगैरे देतो। अमोल मागे आम्ही पण घेतोय ना, आणि पायाचा थोडा प्रॉब्लेम झाला। मग किती शॉट आहे गोळी वगैरे दिला नाही पाठी बघी पेशंट आहे ठेवा एक दिवस।
कारण का परत ते घरी गेल्यानंतर परत येणार काय हे पिंट्या महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.